मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा झुमदेवजी यांच्या 105व्या जयंतीनिमित्त नागपूर येथे भव्य शोभायात्रा व जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर यांच्या वतीने हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला गेला। खासदार श्यामकुमार बर्वे देखील या आयोजनात मोठ्या उत्साहाने सामील झाले। भारत हा बहुधर्मीय देश असून प्रत्येक धर्माचे लोक आपल्या धर्माचा प्रचार व प्रसार विविध उपक्रमांच्या माध्यमातून करीत असतात। त्याच अनुषंगाने मानव धर्माच्या माध्यमातून समाजात सत्य, प्रेम, बंधुभाव व निस्वार्थ सेवा यांचा संदेश पोहोचविण्याचे कार्य महान त्यागी बाबा झुमदेवजी यांनी केले। त्यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी दरवर्षी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। 3 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता बाबांच्या निवासस्थान टिमकी परिसरातून भव्य शोभायात्रेला प्रारंभ झाला। ही शोभायात्रा टिमकी येथून निघून शहरातील प्रमुख मार्गांवरून गोलीबार चौक, गांजाखेत चौक, तिन्नल चौक, शाहीद चौक, गांधी पुतळा, सेंट्रल एव्हेन्यू रोड, टेलिफोन एक्सचेंज चौक, छापर नगर चौक, आंबेडकर चौक, वर्धमान नगर मार्गे वर्धमान नगर येथील परमात्मा एक सेवक मानव मंदिर सांस्कृतिक भवन येथे पोहोचली। प्रत्येक चौकात बाबा झुमदेवजी यांच्या रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली। आणि हे वर्षानुवर्ष परंपरानुसार 3 एप्रिल बाबा महान त्यागी बाबा झुमदेवजीचा जन्मोत्सव या टिमकी इथून सुरू होऊन वर्धमान नगरपर्यंत जी शोभायात्रा निघते त्या यात्रेमध्ये जिल्ह्यातून नाही तर राज्यातून उत्साह दिवसेंदिवस वाढत आहे। कारण या समाजाला व्यसनमुक्त करणं, अंधपासून दूर करणं हे बाबाचा मुख्य उद्देश होता। त्या उद्देशाला घेऊन आमचे मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय गायकवाड साहेब व त्यांची पूर्ण टीम सोबत घेऊन चालत आहे आणि या मानव धर्माला जेवढा प्रचार प्रसार होईल आणि सर्व परमात्माचे सेवक एकतेने कार्य। दिवसभराचं नियोजन काय असणार आहे सर? दिवसभराच्या आज बाबाचं टिमकी निवासस्थान आहे आणि इथून दरवर्षाप्रमाणे इथून आता रॅलीला सुरुवात झालेली आहे आणि इथून आपल्या वर्धमान नगर जे महान त्यागी बाबा झुमदेवजींनी मंडळाची स्थापना केली आणि त्या मंडळापर्यंत माझ्यापर्यंत पोहोचते। त्यानंतर चर्चा बैठकला सुरुवात होते आणि 4 वाजता मध्ये काही लोक गुंतलेले होते, त्यामुळे लोकांना खूप त्रास होता। लेडीज लोकांना तर खूप जास्त त्रास होता। म्हणून आज या जगामध्ये प्रत्येक ठिकाणी कोण्या कोपऱ्यामध्ये बाबाची जयंती हे खूप मोठ्या उत्साहाने साजरी करतात। या मार्गामध्ये बाई हे सर्वप्रथम समोर आली। तिने कोणातरी माध्यमातून या मार्गामध्ये प्रवेश केला आणि तिने आमच्या या धर्मामध्ये एक मार्गदर्शक नेमला जातो। त्या मार्गदर्शकापर्यंत पोहोचून त्या मार्गदर्शकांनी सांगितलं की तू त्या भगवंताला विनंती कर आणि सांग त्या परमेश्वराला की माझ्या पतीची दारू सुटल्या पाहिजे आणि दारू सुटल्यानंतर तू या मार्गामध्ये प्रवेश कर। लोक म्हणतात हा मार्ग दारू सोडण्याचा आहे, परंतु मी सांगतो की दारू सोडून या मार्गामध्ये प्रवेश करावा लागते। आणि ज्या वेळेस आम्ही या मार्गात प्रवेश केल्यानंतर दारू तर दूर कोणत्या वाईट गोष्टी जवळ येत नाही आणि या माध्यमातूनच सेवक हसी खुशीने समोर कार्य करत असतो। आणि एक वेळा मार्गात आला का तो कधी विचार नाही करत की आपण पुन्हाहून हा मार्ग सोडून दुसऱ्या कार्यामध्ये लागावं। कारण का या मार्गामध्ये सर्व 33 कोटी देव पूजूनच आलेले आहेत आणि या एखादा भगवंताची प्राप्ती आम्हा सर्वांना झाली। त्यामुळे बाबा झुमदेवजीचा आम्ही नेहमी जयकार करतो। दरवर्षीप्रमाणे यंदाही 105वी जयंती आहे बाबा झुमदेवजीची आणि आम्ही प्रीतम भवनमध्ये दरवर्षी हर्षोल्लासाने आईस्क्रीम वाटप वेगवेगळ्या प्रकारचे वाटप करून मोठ्या प्रमाणात साजरा करतो। यावर्षीसुद्धा 2000 लिटर आईस्क्रीमचं वाटप ठेवलेलं आहे आणि सेवकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। पुढंही आम्ही या कार्यक्रमाला आणखी मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि सर्व सेवकांचा आणि सेविकांचा मी धन्यवाद करतो जे या कार्यक्रमाला आम्हाला सहयोग करतात, उपस्थित राहतात आणि 3 एप्रिलच्या जयंतीच्या कार्यक्रमाला हर्ष उल्हासाने पार पाडण्यास आम्हाला सर्वांना मदत करतो। माझं नाव सारंग मेहर आहे। ही बाबा महान त्यागी बाबा झुमदेवजीची जी प्रसिद्धी आहे ती हळूहळू वाढणारच, कारण त्यामागचं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे की आपल्या समाजामध्ये सगळ्यात वाईट व्यसन जे आहे ते दारूमुळे असंख्य परिवार, असंख्य
फॅमिलीज आहे ती उद्ध्वस्त होताना आपण पाहिली आहे, तुम्ही पण पाहिली आणि सगळ्यांनी पाहिलेली आहे. तर आमच्या ज्या मार्गामध्ये आहे सगळ्यात वाईट व्यसन तर सगळे बंदच आहे, पण त्याच्या सगळ्यात जास्त महत्त्व ते देतात ते दारूला. दारू बंदी असल्यामुळे जर एखादा परिवारामध्ये जर दारूच नाही पित आहे तर त्यामुळे सगळी फॅमिली सुरळीत चालते. आजच्या 105व्या जयंतीनिमित्त बाबा जुमदेवजी जे कृपा प्राप्त केली जागृत, त्या जागृत कृपेच्या मागं उद्देश एकच होता की जे अनेक लोकांमध्ये जे अंधश्रद्धा निर्माण झाली होती ते अंधश्रद्धा दूर व्हावा, जातीभेद निर्माण न व्हावा याकरता त्यांनी कठोर प्रयत्न केलं, आपल्या रक्ताचं पाणी केलं आणि या समाजाला दुरुस्त करण्याकरता, जनजागृती करण्याकरता त्यांनी आपल्या जीवाच्या कोणत्याही प्रकारचा विचार न करता या सुरत मानवा आणि त्यांना 1948ला भगवंताची जी प्राप्ती झाली त्याच्यानंतर निरंतर सेवक हे वाढत गेले आणि आज सर्व जगासमोर आहे की एवढे मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी त्यांची जयंती करता उपस्थित आहेत. शोभायात्रेमध्ये ग्रामीण व शहरी भागातून मोठ्या संख्येने भाविक सहभागी झालेत. विविध देखावे, संदेशपर फलक व सामाजिक ऐक्याचे दर्शन घडविणारे उपक्रम सादर करण्यात आले. तसेच सेवेकऱ्यांच्या माध्यमातून मार्गावर ठिकठिकाणी पिण्याचे पाणी, फळे, प्रसाद व अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रासह गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गोवा, दिल्ली, आंध्र प्रदेश, तेलंगणा आदी राज्यांतून भाविक मोठ्या संख्येने नागपुरात दाखल झाल्याची माहिती आयोजकांनी दिली. कॅमेरामन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.